तेल, तर एक दिवस तरी असा हेड मसाज आपण करायलाच पाहिजे. अशा भांगोभांग असं तेल लावून थोडंसं तर सर्वांना स्पा वगैरे घ्यायला जमत नाही, तर आपण हे असं पण मसाज आपण थोडासा असं टेबलवर हात ठेवून असं जोर लावून पण आपण असं मसाज घेऊ शकतो असं. आणि हे कानाचं, त्याच्यामुळं मायग्रेन वगैरे काही पण प्रॉब्लेम इश्यू होत नाहीत. तर आता मी बसले होते रिलॅक्स. आज वुमन डेज, तर वुमन्स असलं तरी पण घरचे कामं काही सुटत नाही आहे, पण तरी पण आता जरा रिलॅक्स बसले होते चहा वगैरे घेत. तर म्हटलं थोडासा हेड मसाज स्वतःच करायला पाहिजे, तर आपल्या हेल्थसाठी खूप चांगलं आहे. तर हे आपल्या भोवळ्या वगैरे मायग्रेनचा वगैरे त्रास काही आपल्याला असं जाणवत नाही. तर 8 दिवसामधनं मायग्रेन वगैरे काय असेल तरी पण प्रॉब्लेम काही होत नाही. हे माझे आजोबा पण सांगायचे की कानं हे वाले, तर आपल्या खूप अशा डोक्याच्या नसा वगैरे इथं हलक्या होतात. असं हे कानं वगैरे आपण हे असं कानाची एक्सरसाइज, हे मसाज, आणि हे आपल्या ज्या बट्टी असतात हे, तर हे मी वीकली 1 टाईम म्हणजे एकदा आठवड्यामधनं तर नक्की करते. तर हेडसाठी पण खूप छान आहे. आता मॉर्निंगच्या वेळे थोडंसं आवळा ज्यूस अजून भेटतो आहे फ्रेश एकदम, तर तो चालू आहे. आणि त्यानंतर आता थोडंसं ऊन पण झालं आणि म्हटलं आज थोडंसं आपल्या डोक्यासाठीच थोडासा वेळ द्यावा हे मसाज. तर थोडंसं ऑइलिंग करून थोडंसं हे बसल्या चालले. तर हे पूर्ण हात आहेत आपले असे खाली नसापर्यंत असं जायला पाहिजे. 1 तास, मग ऑइल 1 तास किंवा 2 तास किंवा रात्रभर जरी ठेवलं तेल तरी जमते. आणि त्यानंतर वॉश करून खूप रिलॅक्स फील होतं. तर हे मी रुटीनमध्ये माझ्या आणते नेहमी चांगल्या हेल्थ केअरसाठी. त्यानंतर मग आपण 1 नाईट जरी असं ठेवून वॉश केलं तरी चालतं. तर मस्त रिलॅक्स फील होते आणि छान पण वाटतं घरच्या घरी स्पा